नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाची आज तिरंगा रॅली। भारतीय लष्कराला पाठिंबा देण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन। मंत्री गिरीश महाजन देखील तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होणार। गायक सोनू निगमला कर्नाटक उच्च न्यायालयाचा दिलासा। कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही। सोनू निगमला तपासात सहकार्य करण्याचे निर्देश। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यंदाही जाणार खड्ड्यात। महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे कोकणवासीय संतप्त। यंदाच्या पावसाळ्यात देखील महामार्गाचं काम अपूर्णच। देशातील साखर उत्पादनामध्ये 18% घट। साखर उत्पादन 58 लाख टन इतकी घट। तर साखर उत्पादनात उत्तर प्रदेशाची आता आघाडी। धाराशिव जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पातील पाणी पातळीत कमालीची घट। सर्वच प्रकल्पातील पाण्याच्या पातळीत घट झाल्यानं जिल्ह्यावर पाणी टंचाईचं सावट। मेळघाटच्या खडीमल गावात पाणी टंचाईचं भीषण वास्तव। तर पाण्याचा टँकर येताच पाणी भरण्यासाठी तुफान गर्दी। पिण्याच्या पाण्यासाठी लहान मुलांसह महिलांची झुंबड। पीएमपीएमएलच्या ताफ्यामध्ये आणखीन 500 नव्या बस दाखल होणार। प्रवाशांना मिळणार दिलासा। तर नव्या बस खरेदीसाठी 223 कोटींचा निधी मंजूर। कोकणातून थेट महाबळेश्वरला सुसाट जाता येणार। तर लवकरच तयार होणार 175 कोटींचा नवा ब्रिज। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या मार्गाचं काम युद्धपातळीवर। नागपूरमध्ये डेंग्यू सदृश्य आजारामध्ये वाढ। जानेवारी ते एप्रिलच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात आढळले डेंग्यू सदृश्य रुग्ण। दहशतवाद्यांची ओळख सांगणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस। शिवसेना पक्षाकडून 10 लाखांचं बक्षीस जाहीर। वसई विरारमध्ये ईडीची छापेमारी। 41 बेकायदेशीर इमारतीच्या प्रकरणामध्ये धडक कारवाई। ईडीच्या छाप्यात तब्बल 32 कोटींचा ऐवज जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।